नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतीच आपण मिशन महा टी 2024 पर्व दुसरे ही सिरीज चालू केलेली आहे आणि याच्यामध्ये सध्याच्या या जी काही सिरीज आहे या सिरीजमध्ये आपण महा टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी काही महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2024 म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये महा टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असे म्हणतात। याचे आपण वेगवेगळे व्हिडिओज पाहत आहोत आणि याची सध्याची आपण बेसिक इन्फॉर्मेशन पाहत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, जी काही आपली शिक्षक पात्रता परीक्षा आहे याची पेपर इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। जो काही आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 1 असतो आणि पेपर 2 असतो, जी काही प्रचलित पद्धती आहे पेपर 1 आणि पेपर 2 याची बेसिक इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। पण नवीन शैक्षणिक धोरणानुसार 9वी ते 12वी साठी पेपर 3 सुद्धा होणार आहे, पण त्याच्यावर अद्याप ही शिक्कामोर्तब झालेला नाहीये। म्हणजे हे सध्या घेण्यात येईल का पुढल्या शिक्षक पात्रता परीक्षेपासून घेण्यात येईल ते अद्याप हे डिक्लेअर झालेलं नाहीये। ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्यावेळेस आपण त्याच्याबद्दल चर्चा करू। पण सध्याच्या घडीला जी काही पेपर इन्फॉर्मेशन आहे ते पाहू। आता ही पेपर इन्फॉर्मेशन म्हणजे काय असतं, जो काही शिक्षक पात्रता पेपर शिक्षक पात्रता परीक्षा आहे, जो काही पेपर आहे याच्या काही बेसिक कन्सेप्ट असतात, बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते पाहू। सर्वप्रथम तुम्हाला काही बेसिक क्वेश्चन पडलेले असतात ते आपण पहिल्यांदा पाहू। ही परीक्षा कोणी द्यावी? हे बघा, ज्यांचं 12वी नंतर डी.एड झालेलं आहे त्यांनी 1ली ते 5वीचा पेपर देऊ शकता। ज्यांचं 12वी नंतर डी.एड प्लस ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते 6वी ते 8वीचा पेपर देऊ शकता। पण ज्यांचं बी.एड झालेलं आहे, नुसतं बी.एड झालेलं आहे, ते 1ली ते 5वीचा पेपर देऊ शकतात का? नाही। मग ज्यांचं 12वी प्लस ग्रॅज्युएशन प्लस बी.एड झालेले आहे ते 6वी ते 8वीला पात्र असतात, ते 6वी ते 8वीची टी देऊ शकतात। मग आता जी काही टीचा क्रायटेरिया आहे, कोणती टी कुणी द्यावी, मग कोणत्या विषयासाठी कोणती टी महत्त्वाची असते, याच्यासाठी आपण एक सविस्तर अर्ध्या तासाचा व्हिडिओ बनवलेला आहे। म्हणजे मराठीसाठी टी कुठली द्यावी लागते, मग त्यानंतर ग्रॅज्युएशनला विषय कोणते असतात, तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या विषयातून झाले याच्या संदर्भात जवळजवळ अर्धा तासाचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो पहा। त्याच्यामधली एक चूक तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतं, म्हणजे तुमचं शिक्षक होण्यापासूनचं स्वप्न वंचित ठेवू शकते। त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिसेल, ते पाहून घ्या। पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेपरची बेसिक इन्फॉर्मेशन पाहणार आहोत, जे की पेपर 1 आणि पेपर 2 आहे। पेपर कुणी द्यावा हा सांगितलं। मग आता जे उमेदवार अद्याप ही टी पास होऊ शकले नाहीत, ज्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिली पण काही कारणास्तव टी पास होऊ शकले नाहीत, जी की 2021ला झाली होती, ती पास होऊ शकली नाहीत, त्यांनी ही टी द्यायलाच हवी। आणि 55-60चा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। ज्यांनी टी पास केलेली आहे किंवा CTT पास केलेली आहे, पण त्यांनी टी ही ओपन कॅटेगरीमधून पास केली नाही। आता ओपन कॅटेगरी म्हणजे काय? ज्यांनी 90 मार्क्सच्या पुढं टी म्हणजे 90 मार्क्स घेऊन टी पास केलेली नाहीये, त्यांनी तर सध्याची टी मस्ट द्यावी। कारण आत्ताची जी काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली त्याच्या थ्रू पवित्र पोर्टल प्रणाली थ्रू शिक्षक भरती झाली। मग याच्यामध्ये हा 55-60चा मुद्दा लावला। हा काय मुद्दा होता 55-60चा? म्हणजे टी हे ओपन कॅटेगरीमधून पास आहेत व टेटमध्ये चांगले मार्क्स घेतलेले आहेत तर आणि तरच त्यांची ओपन कॅटेगरीमधून निवड झाली। पण इथं कसं झालेलं आहे, काही उमेदवार हे असे होते ज्यांनी टी ही 83 मार्क 84 मार्क 85 मार्क हे कास्टमधून पास झाले, पण टेटमध्ये हे 176 175 हे ओपनचं मेरिट क्रॉस केलं होतं, पण त्यांची नियुक्ती ही ओपन कॅटेगरीमधून न होता कास्टमधून झालेली आहे। म्हणजे इथं फक्त एकाच वेळेस आपल्याला कास्टचा उपयोग करता येतो असा याचा सरळ अर्थ आहे। याच्यामध्ये खूप काही गोंधळ झाला, खूप काही जणांचं नुकसान झालं, याच्यावर याचिका चालू आहे। मग आगामी काळामध्ये सुद्धा हा 55-60चा क्रायटेरिया लावला जाऊ शकतो, त्यासाठी सर्वांनी टी देणं गरजेचं आहे व ओपन कॅटेगरीमधून पास होणं सुद्धा गरजेचं आहे। असो, आता दुसरा प्रश्न असा आहे की सर आम्ही 2013 14 15 16ला टी पास झालेली आहे, मग आता टी पास होणं गरजेचं का? नाही आहे। तुम्ही एकदा टी पास झाला
बस झालं, परत देण्याची आवश्यकता नाही आहे. जर तुम्ही कास्टमधून असाल आणि तुम्ही 85, 86, 87 मार्क घेऊन पास झालेला असाल तर तुम्ही न चुकता TET द्या आणि ही TET 90+ मार्क घेऊन पास होण्यासाठी प्रयत्न करा. मग आता पुढला प्रश्न असतो की TETची वैधता किती आहे. हे पहा, पूर्वी या TETची वैधता ही 7 वर्ष होते, पण सध्या या TETची वैधता ही लाईफ टाईम केलेली आहे. मग आता पुढला प्रश्न असेल की आम्ही CTET पास आहोत, मग TET द्यावी का. हे पहा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकतर तुम्ही TET पास असलं पाहिजे किंवा CTET पास असलं पाहिजे. ह्या दोन्हीपैकी कोणतीही एक्झाम पास असाल तर चालतं, पण यदा कदाचित भविष्यात काहीही होऊ शकतं. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा देणं गरजेचं आहे, कारण कधी नियम बदलतील काही सांगता येत नाही. आणि त्यातल्या त्यात आपल्या शिक्षक भरतीमध्ये झोपेत दगड घालतात, कधीही रात्री झोपेतून उठून नियम बदलतात आणि 2-3 राज्यामध्ये CTET ही बॅन केलेली आहे, ज्या त्या राज्यातली TETची एक्झाम महत्त्वाची आहे. तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आगामी काळामध्ये CTET पेक्षा TETला महत्त्व दिलं जाऊ शकतं. म्हणून माझं असं म्हणणं आहे, जरी तुम्ही CTET पास असाल पण आपली महाराष्ट्र राज्यातली TET ही परीक्षा पास नसाल तर TET ही पास करून घ्या. असो, आता एज क्रायटेरिया काय आहे हे पहा. CTETची एक्झाम देण्यासाठी किंवा TETची एक्झाम देण्यासाठी वयाची मर्यादा नाही आहे. आलं लक्षात. मग आता आपण वळू पेपर इन्फॉर्मेशन. ही जे काय बेसिक क्वेश्चन होते ते तुम्हाला कळाले असेल, त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली. आता हे वेळ किती असतो, ह्या परीक्षेला वेळ असतो 2.5 तास. पेपर 1 असो पेपर 2 असो याच्यासाठी असतो 2.5 तास. मग हे 2.5 तासामध्ये असतात 150 मिनिट. 2 तास 30 मिनिटे म्हणजेच 150 मिनिटे असतात. एक प्रश्नाला 1 मिनिट असतो. असे टोटल 150 प्रश्न असतात. 150 प्रश्न आपल्याला 150 मिनिटामध्ये सोडवायचा असतो. आणि याचा पासिंग क्रायटेरिया काय आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. पासिंग कितीला असते, जर तुम्ही कास्टमध्ये असाल 83ला पास आणि जर तुम्ही ओपनमधून असाल तर 90 घेणं गरजेचं आहे. हाच आहे 55% किंवा 60%. पण हे आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी खूप घातक ठरलेला आहे 55-60%चा. माझं असं म्हणणं आहे की जेवढे काही उमेदवार TET किंवा CTET देणार आहेत त्यांनी मस्त आहे 90च्या पुढं मार्क घेणं, म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पवित्र पोर्टलद्वारे जी काही शिक्षक भरती होते त्याच्यामध्ये आपल्याला तोटा होणार नाही आहे. मग आणखीन तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जे काही आपला पेपर 2 असतो, पेपर 2 मध्ये आपल्याला गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्राशी पेपर निवडायचा असतो, जो की असतो 60 मार्काचा. मग हा विषय किंवा हा पेपर कुणी निवडायचा, कसा निवडायचा याच्यावर एक सविस्तर आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तो मस्ट पहा. तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय TETचा अभ्यास करायचा नाही किंवा TET किंवा CTETचा फॉर्म चुकून सुद्धा भरायचं नाही. त्याच्यावर आपलं ग्रॅज्युएशनचं एज्युकेशन, पुन्हा MA BCom असं जे काही एज्युकेशन असतं त्यानुसार पात्रता काय असते, 1ली ते 5वीची पात्रता काय आहे, 6वी ते 8वीची पात्रता काय, 9वी ते 10वीची, 11वी ते 12वीची पात्रता काय आहे, त्या विषयामध्ये सविस्तर एकदम डीप नॉलेज दिलेलं आहे, जे की यूट्यूबच्या इतिहासामध्ये किंवा आत्तापर्यंतच्या क्लासेसमध्ये जेवढे कुठलेही क्लासेस असेल तिथं आत्तापर्यंत तेवढी डीप इन्फॉर्मेशन दिली नाही आहे. कोणतं एज्युकेशन घेतल्यानंतर, कुठली परीक्षा दिल्यानंतर आपण पात्र ठरतो किंवा एखादं एज्युकेशन चुकलं किंवा CTETची किंवा TETची एखादा पेपर चुकला देताना आपण आर्ट्सचे असो आणि मॅथ सायन्सचे पेपर दिलेला असेल तर मग त्याचा भविष्यात उपयोग होत नाही, आपण शिक्षक होण्यासाठी पात्र नसतो असा त्याचा अर्थ असतो. तो व्हिडिओ पाहून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा तुम्हाला इथं पोस्टर दिसत असेल त्याच्यावर असं थंबनेल आहे, हा थंबनेलचा व्हिडिओ पाहून घ्या. असो, चला आता आपण आपापल्या इन्फॉर्मेशनकडे. पेपर इन्फॉर्मेशन बेसिक इन्फॉर्मेशन आहे, मी तुम्हाला सांगितली. वेळ आहे 2.5 तास, मिनिटे आहेत 150 मिनिट, एका प्रश्नासाठी 1 मिनिट आहेत. तर आता आपला आहे सध्याच्या घडीला पेपर 1 बद्दल आपण माहिती पाहूया. आता तुम्हाला दिसत असेल गिचमिळकाला काय आहे, कळत नसेल काळजी करू नका, मी एकदम व्यवस्थितपणे समजून सांगतो. आता जो काही पेपर 1 आहे तो पेपर असतो 1ली ते 5वी साठी. मग आता या 1ली ते 5वीची पात्रता काय आहे, साधी सरळ सिंपल पात्रता आहे. याच्यामध्ये काहीही लोचा नाही आहे, झंझट नाही आहे, टेन्शन नाही आहे. पेपर 1ची पात्रता काय आहे, पेपर 1 जो असतो तो 1ली ते 5वी, याची पात्रता काय आहे,
एक तर तुम्ही 12वी पास पाहिजेत, त्यानंतर तुम्ही D.Ed केलेलं पाहिजे, बस तुम्ही झालात पेपर 1 साठी पात्र. मग आता म्हणत असाल सर आम्ही B.Ed केलेलं आहे, मग पेपर 1 ला पात्र का नाही? जे काही कोर्टामध्ये ब्रिज कोर्सचा निकाल लागलेला आहे, त्या ब्रिज कोर्सच्या निकालानुसार B.Ed वाले हे 1ली ते 5वीला पात्र नाही आहेत. म्हणून 12वी प्लस ज्यांचं D.Ed झालेलं आहे फक्त ते आणि तेच पेपर 1 साठी पात्र आहे सध्याच्या नियमानुसार. आता इथं ज्यांनी B.Ed केलेलं आहे ते 1ली ते 5वी साठी पात्र नाहीत. चला पुढे जाऊ. मग आता पेपर 1 मध्ये असतो आपल्याला मराठी विषय, पहिला मराठी असतो, म्हणजे पेपर मराठी असतो. त्याची मराठी हा 30 मार्कासाठी असतो. मग ते 30 मार्काचं डिवायडेशन कसं केलेलं असते, त्याची विभागणी कशी केलेली असते, तर मराठीमध्ये तुम्हाला हे 20 मार्काचं ग्रामर असतं. ग्रामर कुठलंही ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत, ह्याला लिमिट नाही आहे. टिप्स आहे, महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात असू द्या. पुन्हा असतं 5 मार्काचा पॅसेज, हा याच्यामध्ये गद्यही असू शकतो, पद्यही असू शकतो, याला लिमिट नाही, काहीही विचारू शकतात. आणि नंतरचं 5 मार्काचं असतं जनरल नॉलेज, जे की मराठीशीच रिलेटेड असतं. त्याच्यामध्ये साहित्य संपदा, कोणतं साहित्य, पुन्हा ज्ञानपीठ पुरस्कार आहेत, मग आपलं मराठी साहित्य संमेलन होतं, त्याचे अध्यक्ष कोण असतात, मराठी साहित्य संमेलन कुठं झालं, नाट्य संमेलन असतात, त्याच्यावर आधारित हे 5 प्रश्न असतात. म्हणजे 20 मार्काचं ग्रामर, 5 मार्काचा पॅसेज आणि 5 मार्काचं जनरल नॉलेज, असं मिळून 30 मार्काला हा मराठीचा पेपर झाला. त्यानंतर दुसरा असतो 30 मार्काला इंग्लिशचा. मग आता याच्यामध्ये याची विभागणी कशी केलेली आहे, हे 25 मार्क ग्रामर, 5 मार्क पॅसेज, असा मिळून इंग्लिश हे प्रश्न 30 मार्काला असतात. आता तुम्हाला 150 मिनिट आहेत. प्रत्येक सेक्शन हा 30-30 ह्याचा आहे, 30-30 मार्काचा आहे. प्रत्येक पेपर 30 मार्क, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क. मग कुठलाही एक प्रश्न सोडवला 1 मार्क भेटतो. अगोदर तुम्ही मराठीचे 30 प्रश्न सोडवा, कुठलेही सोडवा, त्याला काही बंधन नसतं, कसंही सोडू शकता. पण मराठीचा 30 मार्क, प्रत्येक ह्याचा 30 मार्क आहेत. आपल्याला जास्तीत जास्त 90 मार्क घ्यायचे असतील तर प्रत्येक सेक्शनमध्ये कमीत कमी 18 मार्क तर घ्यावे लागतात, तर 90 मार्कापर्यंत पोहोचू शकतात. हे झालं इंग्लिश 25++. त्यानंतर आहे मानसशास्त्र, जी की यालाच बालमानसशास्त्र म्हणून म्हणतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मानसशास्त्र म्हणजे मानसशास्त्र, त्याच्यामध्ये बालमानसशास्त्र आलं, गुन्हेगारीचं मानसशास्त्र आलं, विकृतीचे मानसशास्त्र आलं, आरोग्याचे मानसशास्त्र आलं, सगळे मानसशास्त्र आले. म्हणून नुसतं याला बालमानसशास्त्र म्हणून समजायचं नाहीये, तो घोड चूक करायचं नाहीये. व्यक्तिमत्वाचे शास्त्र आलं, व्यक्तिभिन्नतेचे शास्त्र आलं, वेगवेगळे आहेत. विकृतीचे मानसशास्त्र, असे प्रत्येक वेगवेगळ्या मानसशास्त्रावर आधारित प्रश्न इथे विचारले असतात. हे 2013, 14, 15चा पॅटर्न नाही आहे परीक्षेला. पॅटर्न खूप चेंज होत आहे, म्हणून फक्त मानसशास्त्र असं याला कन्सिडर करतात. पण इथं लोक काय करतात, सर्वजण काय करतात, फक्त बालमानसशास्त्र एवढंच म्हणतात, म्हणजे CDP चाइल्ड डेव्हलपमेंट एवढंच हे करतात. तसं नाही आहे हो, इथं सगळ्या मानसशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. याच्या नोट्स आपण देणार आहोत, त्याची काळजी करू नका. फक्त बालमानसशास्त्र आहे म्हणून खुश होऊ नका. काय असतं लहान लेकराचं मानसशास्त्र, ते 1ली ते 5वी पर्यंत जातं, 6वी ते 8वी पर्यंत जातं, असं असतं तसं असतं. लेकरू रांगतं, रडतं, खेळतं, पडतं, शिकतं. याच्यामध्ये काय आहे असं वाटतं, तसं नाही आहे. याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, फक्त बालमानसशास्त्र नाही, याच्यामध्ये अध्यापनाचे मानसशास्त्र आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या आपण इथं पाहू. फक्त बालमानसशास्त्र गृहीत धरू नका, संपूर्ण मानसशास्त्र इथे विचारलं जातं आणि तेही असतं 30 मार्काला. मग आता याचा सिलेबस काय आहे, याचा अभ्यास काय, याच्यासाठी पुस्तकं काय वाचायचं, त्याचा जास्त लोड घेऊ नका, त्याचा लोड आत्ता इथंच घेऊ नका. त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ टाकणार आहोत. प्रत्येक विषयाचा सिलेबस, त्याच्यामधल्या महत्त्वाच्या 3 टिप्स आणि कुठली पुस्तकं वाचायचे, हे सगळं आपण सविस्तरपणे पाहणार. सध्या आपण पेपर फॉर्मॅट काय आहे, पेपरचं इन्फॉर्मेशन काय आहे, ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू. तिसरा झाला. आता चौथा आहे गणित. मग आता गणित सुद्धा 30 मार्काला असतो. मग फक्त गणितमधून फक्त गणिताचे प्रश्न विचारतात का? हो नाही. याच्यामध्ये काय असतं, गणित आहे, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे आणि भूमिती आहे. आपल्या पेपर 1ला सर्वात जास्त विचारली जाणारे म्हणजे भूमिती.
आणि ह्या भूमितीचे प्रश्न एक प्रश्न छोटा असतो पण त्याचे उत्तर 2-2 पेज असतात, त्याच्यानंतर त्याचं उत्तर येतं. गणिताचं सुद्धा तसं आहे. हा गणित सोडवायला एक पेपर 2 पेपर 10-10 15-15 मिनिट लागतात आणि तेव्हा कुठे एका मार्काचा प्रश्न सुटतो. एवढं अवघड आहे. आपल्या TETचा रिझल्ट जास्तीत जास्त हा 2%, हायेस्ट 3% लागलेला आहे, त्याच्यावर लागलेला नाहीये. का? कारण त्याच्यामधलं गणित, मानसशास्त्र आणि पर्यावरण हे 3 असे विषय आहेत जे आपण पासही करू शकतो, नापासही करू शकतो. ज्यांचं गणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती चांगलं आहे आणि पर्यावरणावर पकड आहे ते आराममध्ये TET पास करू शकतात. पण ज्यांचं मानसशास्त्र खराब आहे, ह्या 5 विषयापैकी कुठला जरी एक विषय तुमचा खराब असेल तर तुम्ही TET पास करू शकत नाहीये. प्रत्येक विषयावर तुमची पकड आहे. असं तुम्ही म्हणाल मराठी 25, ही 25 घेतलं ना आम्ही पास होऊ शकतो, 25 तरी 75, मग राहतात किती 15, मग 7.5 आणि 7.5 ह्याच्या 8, 7 आणि 8 असे घेतल्या तर आपण पास होऊ शकतो. तसं होत नाहीये. पेपरमध्ये खूप काही गोष्टी होतात, ते तुम्हाला नंतर सांगतो. पण तसं करू नका. सगळेच्या सगळे विषय क्लिअर करायचा आणि चांगला अभ्यास करायचा प्रयत्न करा. गणिताकडे वळू. गणितामध्ये आहे गणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती. मग हे गणित किती मार्काला विचारलं जाईल, हे बुद्धिमत्ता किती मार्काला विचारलं जाईल, हे भूमिती किती मार्काला विचारलं जाईल. इथं ह्याचं लिमिट नाहीये. हे तुम्हाला इथं 15 मार्कालाही विचारले जाऊ शकतात, बुद्धिमत्ता 10 मार्काला सुद्धा विचारली जाऊ शकते आणि भूमिती 5 मार्काला सुद्धा विचारली जाऊ शकते. पण इथं असं लिमिट नाहीये. एवढं लक्षात घ्या. गणित, बुद्धिमत्ता, भूमिती हे 30 मार्काला आहे, म्हणजे 30 मार्काला हे सगळं कंप्लीट करायला हवं. तुम्हाला कोणतेही क्लास लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता, त्याला काही बंधन नाही आहे, कुणाकडेही लावा. पण हळूहळू मी सिलेबसबद्दल सांगतो, त्याच्यानंतर तुम्ही ठरवा क्लास लावायचे किंवा नाही. एक ऑनेस्टली मत सांगायचं झालं तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 असो, पेपर 2 असो, ही पास करण्यासाठी कुठलाही क्लास लावायची गरज नाही आहे. फक्त जी काही बेसिक इन्फॉर्मेशन असतं, जे काही कन्सेप्ट असतात त्या क्लिअर झालं की तुम्ही आरामामध्ये TET पास होऊ शकता. असो, वळू आपण परिसर अभ्यासकडे. आता परिसर अभ्यास मार्क. परिसर अभ्यासमध्ये विचारून काय विचारतील असा प्रश्न पडला असेल. एकदम साधा असतं असा परिसर अभ्यास. ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण झालं, पुन्हा मृदा प्रदूषण, पुन्हा ग्लोबल वॉर्मिंग असंच असेल. नाही हो, हे तर असं नसतं. परिसर अभ्यास फक्त दिले, पण ह्याच्यामध्ये काय आहे, विज्ञान आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, पर्यावरण आहे. 1 2 3 4 5 विषय आहेत. या 5 विषयावर आधारित तुम्हाला 30 मार्क विचारले जातात. मग हे इतिहासामध्ये तुम्हाला 1ली ते 10वीचं काही विचारू शकतात, भूगोलमध्ये 1ली ते 10वीचं काही विचारू शकतात. मग विचार करायचा 1ली ते 10वी, अरे मी MA BEd केलेला आहे, BCom केलेला आहे, MSc केलेला आहे, आपण एकदम हाय क्वालिटीचं एज्युकेशन घेतलेलं नाही, आपल्याला 10वीपर्यंत येत नाही, ह्याच्यामध्येच जातो आणि TET नापास होतो. इथं खूप काही गोष्टी असतात, त्या समजून घेणं गरजेचं असतं. ह्याचा जो काही सिलेबस आहे तो आपण सिलेबसच्या व्हिडिओमध्ये पाहू. पण एक गोष्ट लक्षात घ्या, परिसर अभ्यास हे नुसतं तुम्ही परिसर अभ्यास करू नका. विज्ञान आहे, त्याच्यामध्ये इतिहासावर आधारित प्रश्न असतात, भूगोलावर आधारित असतात. मग काही प्रश्न हे एन्व्हायरमेंटवर म्हणजे पर्यावरणावरच असतात आणि त्यातल्या त्यात काही प्रश्न हे नागरिकशास्त्रावर आधारित असतात. हे झालं पेपर 1. पेपर 1चं स्ट्रक्चर, पेपर 1चं फॉर्मॅट, पेपर 1ची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे आणि प्रत्येक सेक्शन हे 30-30 मार्काचा असतो आणि टोटल झाले हे 150 मार्क. असे 150 मार्क हे पेपर 1ला असतात. आता आपण वळू पेपर 2कडे. पेपर 2चं कसं आहे हो, सेमच आहे. पेपर 2 सुद्धा हा 150 मार्काचा असतो. याच्यासाठी सुद्धा 2.5 तास म्हणजे 150 मिनिट असतात. एका प्रश्नासाठी 1च मार्क असतो. याचं काही जास्त टेन्शन. मग आता पेपर 2चा क्रायटेरिया काय आहे, एलिजिबिलिटी काय आहे. एक तर तुम्ही 12वी केलेलं पाहिजे, त्यानंतर DEd केलेलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे. तरच तुम्ही TETचा पेपर देऊ शकता, याच्यासाठी पात्र असाल. किंवा तुमचं 12वी पूर्ण पाहिजे, त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे आणि त्यातल्या त्यात तुमचं BEd सुद्धा पूर्ण पाहिजे. तरच तुम्ही TET देऊ शकता. इथं CTT सारखा फॉर्मॅट नाहीये. तुम्ही DEdला 1 दिवस जरी ॲडमिशन घेतलात, पहिल्या वर्षी सुद्धा असलात तरी तुम्ही पेपर देऊ शकता. किंवा BEdच्या पहिल्या वर्षी सुद्धा असाल, FER सुद्धा असाल, 1 दिवस सुद्धा ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्ही CTT देऊ शकता.
ते CTETला चालतं, पण इथं TETला तसं चालत नाही आहे. तुमचं शिक्षण पूर्ण म्हणजे पूर्ण. पेपर 2 साठी एकतर तुम्ही 12वी पूर्ण पाहिजे, त्यासाठी पुन्हा नंतर DED पूर्ण केलेलं पाहिजे, असं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं पाहिजे, तरच TETचा पेपर देऊ शकता, अन्यथा नाही. आणि तुम्ही एकतर 12वी पूर्ण पाहिजे, ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे किंवा BED पूर्ण पाहिजे, तरच तुम्ही TETचा पेपर 2 देऊ शकता. मग आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी येतात, ते खाली आहे ते आपण पाहू. आता TETला ह्याच्यामध्ये सुद्धा आहे मराठी, जे की असतं 30 मार्क. ह्याचा सुद्धा फॉर्मॅट सेमच आहे. 20 मार्काला आपल्याला ग्रामर असतं, 5 मार्काचा पॅसेज असतो आणि 5 मार्काची कविता असते. पेपर 2ला सुद्धा मराठी हे 30 मार्काचं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा ग्रामर ह्या टोकापासून त्या टोकाला ह्याच्याशी लिमिट नाही आहे. संपूर्ण ग्रामर एकदम व्यवस्थित परफेक्ट असायलाच पाहिजे. मग इंग्लिश ह्याच्यामध्ये थोडंसं हार्ड असतं पेपर 1च्या तुलनेमध्ये, पण ह्याच्यामध्ये सगळंच येतं. ग्रामर म्हणजे सगळंच. त्याच्यामध्ये वॉइस आला, टेन्स आला, डायरेक्ट इनडायरेक्ट आलं, क्लॉज आलं, मग आर्टिकल आले, जेवढं काही ग्रामर आहे ते तेवढं सगळं आलं. डिग्री असो, नॉट ओनली बट असो, जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या सगळ्यावर आधारित प्रश्न असतात. ग्रामर हे 25 मार्काला असतं आणि 5 मार्काची पॅसेज असतात. ह्याच्यामध्ये पॅसेजही असू शकतो आणि पोयमही असू शकतो. तिसरा घटक आहे मानसशास्त्र. हे मानसशास्त्र सुद्धा तुम्हाला 30 मार्काला असतो. पहिल्या पेपरला जसं सांगितलं, मानसशास्त्राला फक्त मानसशास्त्र किंवा बालमानसशास्त्र कन्सिडर करतात, तसं बालमानसशास्त्र करू नका. त्याच्यामध्ये खूप काही गुंड्या आहेत, त्या आपण मानसशास्त्राचा सिलेबस पाहताना क्लिअर करू. हे मानसशास्त्र सुद्धा 30 मार्काला असतो. आता इथं सर्वात महत्त्वाचा घटक, सर्वात महत्त्वाची क्लिष्ट गोष्ट येते, ती आहे चौथा टप्पा, जो की असतो 60 मार्काला. इतक्या वेळ आपण पेपर 1चे सर्वच्या सर्व सेक्शन 5 सेक्शन 30 मार्क म्हणजे टोटल झाले 150 मार्क. पण पेपर 2ला मराठी 30 मार्क झाले, इंग्लिश 30 मार्क झालं, मानसशास्त्र 30 मार्क झाले, हे 90 मार्क झाले. पण नंतरचा चौथा जो टप्पा असतो जो 60 मार्काचा असतो, डायरेक्ट किती 60 मार्काला, थेट 60 मार्क. ही 60 मार्क कशावर असतात? पेपरचं 2मध्ये जो चौथा घटक आहे गणित आणि विज्ञान, किंवा ह्याला ऑप्शन असतो सामाजिक शास्त्र. ह्याला ऑप्शन आहे सामाजिक शास्त्र. ह्याच्यापैकी तुम्ही कोणताही निवडू शकता, हे तुमच्या मनावर आहे. आपल्या मनावर आहे म्हणून मी झोपेतून उठून काहीही निवडलं तर चालतं का? हो, अजिबात नाही. मग काय निवडावं, कोणतं निवडावं, ह्याच्यासाठी सेपरेट अर्ध्या तासाच्या पुढचा एक व्हिडिओ आहे, TET बेसिक इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये दिलेली आहे कोणती विषय, TETची किंवा CTETची किंवा पेपर 1 आणि पेपर 2ची पात्रता काय आहे, कोणता विषय घेतल्यानंतर तुम्ही शिक्षक म्हणून पात्र व्हाल, असं त्या व्हिडिओचं टायटल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. इथं तुम्हाला पोस्टर दिसत असेल, ते मस्ट आहे. तुम्हाला परत एकदा कळकळीची विनंती सांगतोय, फॉर्म भरण्याच्या अगोदर किंवा TET CTETचा अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर तो व्हिडिओ पहा. तो व्हिडिओ अर्ध्या तासाच्या पुढं आहे, 1 मिनिट महत्त्वाचा आहे. तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय TETच्या किंवा CTETच्या अभ्यासाला अजिबात सुरुवात करायची नाही. आपल्याला कळलं पाहिजे आपण कोणत्या विषयासाठी पात्र आहात. आपण एवढं भलं मोठं शिक्षण घेतलेलं आहे, पण त्याच्यामध्ये आपली असे विषय आहेत, मग त्या विषयानुसार आपली पात्रता काय आहे, आपण कशासाठी शिक्षक म्हणून पात्र असू, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यावरच आधारित आहे गणित आणि विज्ञान. मग शॉर्टकटमध्ये सांगतो, गणित विज्ञान कुणी घ्यावं? ज्यांचं सायन्समधून शिक्षण झालेलं आहे, 12वी+ सायन्स आहे, आणि ज्यांनी ग्रॅज्युएशनला सुद्धा सायन्स आहे, त्यांनी फक्त आणि फक्त गणित आणि विज्ञानच घ्यायचं, बाकी कुठला विषय घ्यायचं नाही. आता ज्यांचं 12वीपर्यंत शिक्षण ग्रॅज्युएशनमध्ये झालेलं आहे, आता ज्यांचं 12वीपर्यंत शिक्षण सायन्समधून झालेलं आहे, पण त्यांनी ग्रॅज्युएशनला आर्टमध्ये शिफ्ट केलेलं आहे, मग त्यांनी विषय कुठला निवडावा? तर गणित आणि विज्ञान निवडावं का? कारण माझं 12वीला सायन्स आहे, पण ग्रॅज्युएशनला आर्ट घेतलं, मग मी गणित विज्ञान घ्यावं का? नाही. तुम्ही इथं गणित आणि विज्ञान जरी घेऊन TET पास केलात, तरी तुम्ही TET 2 नापास झाल्या तर जमा असतं. हे का? त्याच्यासाठीच तो व्हिडिओ पहा. शॉर्टकटमध्ये सांगितलं, ज्यांचं 11वी-12वी सायन्समधून झालेलं आहे, त्यांचं ग्रॅज्युएशनसुद्धा सायन्समधून झालेलं आहे, त्यांनी फक्त आणि फक्त गणित आणि विज्ञानच निवडावं.
जे की आहे 60 मार्क. मग आता हे नुसते 60 मार्क आहेत का? ह्याच्यामध्ये कसं आहे, हा गणित आहे, गणित हे असतं 30 मार्काला. मग आता नुसतं गणित विचारतात का? नाही, ह्याच्यामध्ये गणितही आलं, बुद्धिमत्ताही आलं आणि भूमितीही आलं, असं मिळून 30 मार्क. मग पुन्हा पुढले 30 मार्क असतात विज्ञानाचा, सेपरेट विज्ञानाचे 30 मार्क असतात. मग याच्यामध्ये भौतिकशास्त्र असं आलं, रसायनशास्त्र आलं, जीवशास्त्र आलं, प्राणीशास्त्र आलं, एवढे सगळे शास्त्र मिळून तयार होतं विज्ञान आणि हे असतं 30 मार्क. ह्या टोटलचं एकत्रीकरण करून 60 मार्काचा एक सेक्शन दिला जातो. त्याला गणित किंवा विज्ञान म्हणजे मॅथ्स सायन्स असं सेक्शन दिलेला असतो, जो की असतो 60 मार्काला. परत एकदा सांगतोय, परत एकदा वॉर्निंग देतोय, TET बेसिक इन्फॉर्मेशन, कोणती TET पास केल्यानंतर तुम्ही पात्र असाल किंवा कोणत्या विषयाला तुम्ही पात्र असाल, ती व्हिडिओ पहा. तुम्हाला मग हे सगळं क्लिअर होऊन जाईल. दुसरं आहे सामाजिक शास्त्र, जो की आहे सामाजिक शास्त्र, तो सुद्धा आहे 60 मार्काला. मग नुसतं सामाजिक शास्त्र म्हणजे काय हो, सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्स असो असा आहे, हा सुद्धा 60 मार्काला. मग हे 60 मार्क कशी डिवाइड आहे? याच्यामध्ये आहे इतिहास. मग याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल असं सेक्शन आहे. इतिहास 30 मार्क, भूगोल 30 मार्क. मग इतिहासामध्ये इतिहास आहे, नागरिकशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे. भूगोलमध्ये आहे भूगोल, पर्यावरण प्लस अर्थशास्त्र, असे मिळून 60 मार्काला ही असतो सामाजिक शास्त्र, सोशल स्टडीज असतो. मग हे 60च्या 60 मार्क घेणं एकदम इझी आहे. मी आत्तासुद्धा सांगतो, हे 60च्या 60 मार्क पडू शकतात. फक्त ह्याला प्रॉपर गायडन्स असतं, याचे प्रॉपर नोट्स असतात. तेवढ्या का नोट्स आपण रेफर केल्या तर ह्याच्यामधले 60चे 60 मार्क मी तुम्हाला घेऊन देतो, याची गॅरंटी मी देतो. त्यासाठी थोडासा वेट करा, स्टेप बाय स्टेप जाऊ. आपल्याला काही जास्त घाई नाही, जास्त गडबड करायची नाही आहे, स्टेप बाय स्टेप जाऊ, सगळं एकदम क्लिअर करून जाऊ. तर हे असं आहे, मराठी 30 मार्क, इंग्लिश 30 मार्क, मानसशास्त्र 30 मार्क, गणित विज्ञान 60 मार्क, किंवा तुम्ही सामाजिक शास्त्र सुद्धा घेऊ शकता. मग हा विषय कोण घ्यायचा, कसा घ्यायचा, त्यासाठी तो व्हिडिओ तुम्हाला पाहणं मस्टच आहे. तर हे आहे आपल्या TETचं इन्फॉर्मेशन, तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. हे फक्त वरवरची इन्फॉर्मेशन आहे, जी की तुम्हाला ऑलरेडी डीपमध्ये कळालेली असेल. पण हा जो काही सेक्शन आहे गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र, या दोनच घटकावर आधारित आपण अर्ध्या तासाच्या पुढे एक व्हिडिओ आहे, तो पहा. तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय TETचा अभ्यास करायला चालूच करू नका. तो व्हिडिओ आपलं जीवन घडवू शकतो आणि तो व्हिडिओ जर पाहिला नाही तर तुमचं जीवन बरबाद जुदा करू शकतो. कारण तुम्ही TETचा पेपर 2 हा का घ्यावा, हा का घेऊ नये, कशासाठी घ्यावा, कुणी घ्यावा, त्याची पात्रता काय आहे, त्याचे नियम आणि रूल्स काय आहेत, ते सगळं महत्त्वाचं आहे. ते पाहिल्याशिवाय हा विषय निवडायचा नसतो. यूट्यूब असो किंवा कुठलेही क्लास असो, त्याच्यामध्ये एवढी डीप माहिती देत नाही. ती तेवढी डीप माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. असो, आजच्या या व्हिडिओमधली जी काही पेपर इन्फॉर्मेशन होती, बेसिक ते ॲडव्हान्स, आपण सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. कोणता पेपर किती मार्काला असतो, त्याच्यामध्ये काय असतं, ते सगळंच्या सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. असो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. आता जी काही सिरीज केली चालू आहे, या सिरीजमधले सगळे व्हिडिओ आपल्याला स्टेप बाय स्टेप येणार आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओच्या नंतर लागलीच आपले सिलॅबस काय असतो, प्रत्येक विषयाचा सिलॅबस पाहणार आहोत. त्याच्यामधले महत्त्वाचे 3 टिप्स देणार आहोत. आणि त्याच्यानंतर कोणते पुस्तकं वाचायचे, क्लास लावायचा का नाही, ते सगळंच्या सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये क्लिअर करू. ह्याच्यानंतरचा जो काही व्हिडिओ येईल तो असेल मराठी सिलॅबसचा. मग ते असं प्रत्येक वेळी आपण स्टेप बाय स्टेप, ते पुन्हा इंग्लिशचा सिलॅबस पाहू, मानसशास्त्राचा पाहू, गणिताचा पाहू, पर्यावरणचा पाहू, याच्यामध्ये पेपर 1 साठी सुद्धा पाहू आणि पेपर 2 साठी सुद्धा पाहू. स्टेप बाय स्टेप सगळं क्लिअर करू, म्हणजे TET पास व्हायला सोपी होऊन जाईल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन, जी की असेल मराठीचा सिलॅबस.